चला खार्डी संघ वारंवार आपल्याला पुकार दिला जातोय. खार्डी टीम स्ट्राइकिंग एंडला बॅटर सूरज आणि नॉन स्ट्राइक एंडला करर. बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर तयार. रोहित पाटील. लेट्स प्ले गेम ऑन. विश यू ऑल द बेस्ट बोथ द टीम and show the good game, show the quality cricket. very first ball. पहिला बॉल वेगाचं प्रत्युत्तर दिलंय वेगानं. गोलंदाजानं हाताळल्या अग्नीच्या ज्वाला. त्याच्यावरती चढवला बॅटर सूरजनं. तोफेचा गोळा. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिल्या बॉलवरती पहिला दमदार षटका. पहिल्या बॉलवरती तडाखा आपल्याला पाहायला मिळाला सूरजच्या बॅटमधून. सूरज फौजदारला आपण पाहतोय सध्याच्या घडीला. फौजदारच्या बॅटमधून दर्जेदार बॅटिंग सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळते. यावेळा देखील आडवा बॅटनं हा केलाय कडवा प्रहार. कन्झिक्युटिव्ह 2 in a over. Another pickup shot. Back to back sixer. फौजदारनं 2 मारलेत पण कडक मारलेत. जबरदस्त बॅटिंग. आक्रमणाचं रूप खऱ्या अर्थानं धारण करत असताना सूरज फौजदारला आपण पाहतोय. तिसरा येईल का बॉल हवेमध्ये. फटका मिस टायमिंग आहे. मिड ऑफचा फिल्डर चेंडूपर्यंत पोहोचलाय. कॅच झालाय ड्रॉप. जेल मैदानाच्या आतमध्ये ड्रॉप होत असताना रोहित पाटीलला आपण पाहतोय ओव्हर नंबर 1 मध्ये. P1चं पहिलं षटक आणि पहिलं षटक आता पॉवर प्ले तोडण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकिंग केला बॅटर आपण करनला पाहतोय. यावेळेला स्कोअर कट करायचा प्रयत्न. शॉट कव्हर पॉइंट. फिल्डर तैनात. करनला आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंडला. यावेळेला शफल झाला. ऑन साइडला फटका एक्झिक्यूट केलाय. जबरदस्त टायमिंग मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. अवेंशी वार्तालाप करत बॉल निघून चाललाय थेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावा. षटकार. काय जबरदस्त बॅटिंग सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या 2 बॉलवरती सूरज फौजदारनं 2 षटकार जरूर लगावलं. त्यानंतर आता करनच्या बॅटमधून क्रॅकिंग सिक्सर. यावेळेला आताचा बॉल पाहावा लागेल. यस अंपायर सिग्नल डॉट बॉल. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. षटक क्रमांक 1चा खेळ इथे कंप्लीट झाला आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस फलकावरती धावा मैदानाच्या आतमध्ये लागला गेला. बिनबाद 19 अंकावरती. 19 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 0 विकेट. फर्स्ट ओव्हर कंप्लीटेड ऑन द स्कोर कार्ड फ्रॉम टीम भूमी 11 खार्डी.
19 ऑन बोर्ड एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. षटक क्रमांक 1च्या अखेरीस 19 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. दुसरं षटक प्रगती पथावरती मैदानाच्या आतमध्ये नागाव टीमच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतो. बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर तयार. हर्षंक पाटील. पहिला बॉल हर्षंक पाटीलचा ऑन साइडला खेचलाय. मिड विकेटच्या डोक्यावरून फिल्डर होता. फिल्डर पाहतोय आणि शेवटच्या क्षणापर्यंत फक्त पाहतच राहिलाय. वेलकम टू दी ग्राउंड असं सांगत असताना पहिला बॉलवरती ठोकला सूरज फौजदारला षटकार. पहिल्या बॉलवरती गेलाय भाऊ स्वागत आणि पहिला बॉलवरती ठोकला षटकार सूरज फौजदार. यावेळेला देखील ऑन साइडला खेचलाय. बॉल हवेमध्ये फटका फसलाय. फिल्डर पोहोचलाय. गोलंदाज हसलाय आणि फलंदाज रुसलाय. झेल आता टिपलाय. फलंदाज होईल बाद. विकेटचा पतन. सूरज फौजदार इज बॅक टू द पॅव्हेलियन. न्यू बॅटर न्यू कॅन्डिडेट इन ॲट नंबर 3 मैदानाच्या आतमध्ये सौरभ मात्रे आला. स्ट्रायकिंग एंडला बॅटर सौरभ मात्रे तयार. नॉन स्ट्रायकिंग एंडला बॅटर करणला आपण पाहतोय. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज हर्षंक पाटील पुन्हा एकदा निघालाय. बॉल नंबर 3 घेऊन आले आले आपण पूल केलाय आणि पूल सक्सेसफुल ठरलाय. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चेंडू सीमा पार. 6 धावा षटकार. यावेळी देखील समोरच्या दिशेनं बॉल हवेमध्ये फटका फसलाय आणि आता जजमेंट चुकलाय. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. सौरभ मात्रेचा दुसरा हल्ला. बॉल सीमा पार. चौकार. दफलक जाऊन पोहोचलाय मैदानाच्या आतमध्ये. ते तब्बल 35 अंकावरती. पहिल्या षटकामध्ये 19 धावा आल्या. यावेळेला देखील क्रॉस बॉर्डर केसाचा प्रयत्न. मैदानाच्या आतमध्ये झेलची शक्यता. काऊ कॉर्नरला फिल्डर डाऊन द बॉल. टेकन अ ब्युटिफुल कॅच. टिपलाय झेल. संपलाय खेळ. फलंदाज बाद.
हो यावेळेला लेटकट केलाय, फटका जबरदस्त आहे. मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकिंग केला, डेंजर येईल थ्रो वेखी आणि झालंय काय मैदानाच्या आतमध्ये विकेट ची संधी निर्माण झाली होती. ती विकेट आता खऱ्या अर्थानं संपादित करता आलेलं नाहीये आणि धाव देखील झाली कंप्लीट. षटक क्रमांक दुसरा इथे कंप्लीट झाल्याने 2 षटकांच्या अखेरीस फलकावरती धावा मैदानाच्या आतमध्ये लागल्या गेल्यात. पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना भूमी 11 कार्डिया संघ जाऊन पोहोचलाय तो तब्बल 36 या अंकावरती. काप्रे सिद्धी पालेगाव आयोजित काप्रे सिद्धी चषक 2025 चा थरार आपल्याला पाहायला मिळतो. 2 षटकांच्या अंती 36 धावा स्कोर कार्ड वरती सजल्या गेल्यात. पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना भूमी 11 खार्डी हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. राकेश पाटील मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग ट्रॅक वरती ओव्हर नंबर 3 मध्ये राकेश निघाला स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन प्रल्हाद पाटील मैदानाच्या आतमध्ये नॉन स्ट्राइक एंडला करण. प्रल्हाद आणि करण अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये. करणचा जर उल्लेख करायला गेला तर एक षटकार त्यांना जरूर टोकलाय, सलामीसाठी आला होता, पण त्यानंतर त्याने संयमी खेळी दाखवली मैदानाच्या आतमध्ये. त्याला माहिती आहे आता विकेट टिकवणं भरपूर गरजेचं आहे. प्रल्हाद पाटील तयार. राकेशचा पुढचा बॉल ओव्हर पिच व्ही मध्ये फटका एक्झिक्यूट करायचा प्रयत्न. डीप कव्हर रिजन मधून फिल्डर आलाय, एक कंप्लीट झाले, दुसरीचा कॉल दिलाय आणि बघता बघता मैदानाच्या आतमध्ये 2 धावा झाल्यात सहजरित्या कंप्लीट. यावेळी देखील खोलवर टप्प्याचा बॉल पंचाकडे लावडा फील्ड करायचा प्रयत्न. पंच आपल्या निर्णयात तटस्थ. बॅटकट यस सिंगल मिळेल आणि सिंगलच्या सहाय्याने संघ मैदानाच्या आतमध्ये जाऊन पोहोचलाय तो तब्बल 39 या अंकावरती. ओव्हर नंबर 3 चा खेळ सध्या चकडीला सुरू आहे. पहिल्या बॉलवरती 2 धावा आपण पाहिला राकेश पाटीलच्या अगेन्स्ट. या बॉलवरती सिंगल आली म्हणजे या पहिल्या 2 बॉलवरती 3 धावा खर्च केल्यात राकेश पाटीलनं. पहिल्या 2 षटकांच्या अंती 36 होत्या आणि आता लागल्यात 39. करणला पण पाहतो स्ट्रायकिंग गेला, ज्याच्या बाटमधून षटकार आपण पाहिला तो करण तयार. या वेळेला अंडरम बॉक्स पद्धतीने फटकाला टॅप करायचा प्रयत्न. व्ही मध्ये फटका एक्झिक्यूट केला. काउ कॉर्नर मधून फिल्डर प्रचंड वेगाने चेंडूपर्यंत पोहोचला. बॉलला कॅरी केला, बॉलची द्रवेगी करेल तोपर्यंत सिंगल जरूर मिळेल या बॉलवरती आणि सिंगलच्या साह्याने 40 धावा. तर खऱ्या अर्थानं पुन्हा एकदा पार्टनरशिप बिल्टअप करावी लागेल करणला आणि प्रल्हाद पाटीलला, कारण एक धाव महत्वाची आहे. फुलर लेन्थचा बॉल ऑन साइड ला फ्लिक केलाय. फ्लिक ऑफ द रिस्ट, सो ब्युटिफुल, सो एलिगेंट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर अवैशी वार्तालाप करत 6 धावा षटकार. प्रल्हाद पाटीलला आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकिंग येणार षटकार त्यांना ठोकला. नेक्स्ट बॉल राकेश पाटीलच्या अगेन्स्ट. धीम्या गतीचा बॉल, गतीमध्ये मिश्रण, चेंज ऑफ पेस, अगदी बोट विखुरली होती. बॉलनं थोडीशी हरकत जरूर केली आणि हरकत करत निघून चालला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. डॉट बॉल आलाय. स्टिल 1 to go.
ओव्हर पिच. आपल्या टप्प्यात आल्यावर आपण कार्यक्रमच करून टाकतो आणि कार्यक्रम केला या बॉलवरती. चेंडू स्लॉट मध्ये होता, त्याला पाठवून दिलं फ्लॉट मध्ये. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. प्रल्हाद पाटीलचा वार. चेंडू सीमा पार. धावा मिळतील पूर्णपणे 6. दर्जेदार षटकार. एंड ऑफ द थर्ड ओव्हर. षटक क्रमांक 3 चा खेळ ते कंप्लीट झाला. 3 षटकांच्या अखेरीस 52 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्या. 52 ऑन द स्कोर कार्ड. हर्षंक पाटील बॉलिंग ट्रॅक वरती. पहिला बॉल अगदी बॅडमिंटन स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. काऊ कॉर्नर मध्ये फिल्डर आणि पहिल्या बॉलवरती ते स्ट्राइक रोटेट करण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये बॅटर करण आणि प्रल्हाद पाटीलचं आपल्याला पाहायला मिळतं. प्रल्हाद पाटीलचं खऱ्या अर्थानं कौतुक जरूर करायला हवं, कारण तब्बल 4थ्या क्रमांकावरती प्रल्हाद पाटील आला. त्यांना आतापर्यंत जर विचार करायला गेला तर 16 धाव्यांचं कॉन्ट्रीब्युशन आपल्या संघासाठी दिलाय. गुड लेथ बॉल. मैदानाच्या आतमध्ये टप्पा पडला, हलकीशी हरकत केली, थोडासा टेकअप झाला आणि थेट जाऊन उचलला विकेट किपरच्या हातामध्ये. आताचा हा बॉल आला डॉट. अगदी ज्या थोडासा दुसऱ्या षटकामध्ये थोडासा मागणं जरूर राहिला होता हर्षंक पाटील, पण आता त्याला करावं लागेल कमबॅक. पहिले 2 बॉल तर हर्षंकच्याच नावावरती राहिलेत, पण पुढचे येणारे 4 बॉल कोणाच्या नावावरती राहतील. तिसरा बॉल आतमध्ये फिरणारा बॉल. मैदानाच्या आतमध्ये व्हेरिएशन, टप्पा आहे, कन्सिस्टन्सी, इक्वेन्सी, हे सर्व काही आपल्याला या ओव्हर नंबर 4 मध्ये पाहायला मिळतात. डॉट बॉल सलगचा येणारा दुसरा डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये. हर्षंक पाटील कमबॅक करत असताना बॉलिंग ट्रॅक वरती तयार. सलगचा मैदानाच्या आतमध्ये तिसरा आलाय. व्हाट अ पर्टिक्युलर बॉलिंग बाय हर्षंक पाटील. काय कमबॅक, जबरदस्त पुनरागमन मैदानाच्या आतमध्ये करण्यात येतं हर्षंक पाटीलच्या माध्यमातून. अगदी दुसऱ्या षटकामध्ये मी महागडा जरूर ठरलो, पण माझ्यामध्ये क्षमता आहे या 4थ्या षटकामध्ये कमबॅक करण्याची, आणि त्याचाच प्रात्यक्षिक उदाहरण सध्या चगलेला देतोय गोलंदाज हर्षंक पाटील. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळाल नेवाळीपाडा आणि कोळिवली. ओहो, सलगचा आलाय. आताचा बॉल वाईट. एक्स्ट्राची धाव टीमच्या टोटल मध्ये होईल ऍड आणि संघ जाऊन पोहोचलाय 54 अंकावरती. तर चला कोळिवली टीमचे कॅप्टन आणि नेवाळीपाडा टीमचे कॅप्टन या पण. स्टील 2 to go. ओ बाची टॉपेज, विकेटची संधी आणि अखेर शॉट थर्ड मॅनेजर मध्ये कोणतीही चुकी होणार नाहीये. टिपला गेलाय झेल आणि संपलाय. बॅट्समन प्रल्हाद पाटीलचा खेळ. धक्का लागलाय तब्बल 3रा. फलंदाज पा
हो यावेळेला नकल बॉल मैदानाच्या आतमध्ये. एंड ऑफ दी फोर्थ ओव्हर. षटक क्रमांक 4 चा खेळ इथे कंप्लीट झाला आणि 4 षटकांमध्ये अवघ्या या षटकाचा जर उल्लेख करायला गेला तर कौतुक करायला हवं या षटकामध्ये, कारण एक विकेट संपादित करत असताना अवघ्या 2 धावा खर्च केल्या, त्या म्हणजे हर्षांक पाटीलला धावसंख्येमध्ये ब्रेक थ्रो लावण्याचा काम हर्षांक पाटीलला केलाय. आता 4 षटकांचा वाजवी खेळ ते कंप्लीट झालाय आणि 4 षटकांमध्ये धावफलक स्थिरावलाय ते तब्बल 54 अंकावरती. 54 ऑन बोर्ड. बॉलिंग ट्रॅक वरती ओव्हर नंबर 5 मध्ये अंतिम षटक देत ओव्हर आणि हाणामारीच्या षटकामध्ये निखिल पाटीलला आपण पाहतोय. स्कोर कार्ड 54 अंकावरती स्थिरावलंय आणि निखिल पाटीलला आता आणलं गेलंय. ओव्हर नंबर 5 मध्ये स्ट्रायकिंग याला बॅटर तयार. करणला आपण पाहता फटका जबरदस्त आहे. शॉट एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर चांगले फिल्डिंग मैदानाच्या आतमध्ये म्हणावे लागेल. जर प्रयत्न केले नसते तर 4 धावा मिळण्यापासून कोणी वाचू शकला नसता. त्यामुळे एफर्ट भरपूर चांगले दाखवले. शॉट एक्स्ट्रा कव्हर मध्ये फिल्डर आपल्याला पाहायला मिळाला. या बॉलवरती सिंगल आली आणि आता सिंगलच्या साह्याने अनिकेतला आपण पाहतोय सध्याच्या घडीला स्ट्रायकिंग केला. 55 55 ऑन द स्कोर कार्ड. आपण पूल आता ठरलाय सक्सेसफुल. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर हवेशी गप्पा गोष्टी साधत चेंडू सीमा पार. 6 धावा दमदार षटकार. हो या वेळेला तेच तरणारा बॉल पण टप्पा पडला. अगदी भरपूर जास्त बाहेर निघणारा बॉल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. अंपायर सिग्नल यासाठीच व्हाईट बॉल. ऑफस्टिकच्या भरपूर बाहेरचा बॉल होता. पंच आमच्याकडे वळले. पंचांनी सांगितलं व्हाईट बॉलला अनिकेतने एक षटकार जरूर लगावला. आल्या आल्या आपला बॅटचा फ्लो त्यानं ओपन केलाय. 62 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्या. यावेळी देखील आपण फुल केलाय. आता फटक्यामध्ये दमदार वजन आणि धावा मिळतील पूर्णपणे अर्धा डझन. चेंडू सीमा पार. 6 धावा षटकार. अनदर पिकअप शॉट. सलगच्या 2 बॉलवरती 2 तडाके बंद षटकार आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजेच बॅटर अनिकेतच्या बॅटमधून. भूमी 11 खार्डिया संघ आपण पाहतोय. आता पुन्हा एकदा दिशा कडाप. 69 धावा स्कोर कार्ड वरती. बॉलिंग ट्रॅक वरती माहिरा 11 गावदेवी क्रिकेट क्लब 12-13 नागावा संघ आपण पाहतोय. नेक्स्ट बॉल. षटकार अट्टिकच्या उंबरट्यावरती होता. समोरच्या दिशेने फटका एक्झिक्यूट केला. वी मध्ये फटका लंग कार्पेट लॉंगॉनला फिल्डर एक कंप्लीट झाली. दुसरीचा कॉल केला जातोय आणि आता दुसरीच्या प्रयत्नामध्ये फलंदाज होईल बाद. धक्का लागलाय. हा तब्बल 4था आणि परतावा लागतंय माघारी. मैदानाच्या आतमध्ये बॅट्समन अनिकेत या बॅटरला फलंदाज पहा. चला कोलिवली टीमचे कॅप्टन आणि नेवाळीपाडा टीमचे कॅप्टन आपण कोणताही विलंब न करता लगेचच टॉस साठी या. कोलिवली टीमचे कॅप्टन या आपण. नेवाळीपाडा टीमचे कॅप्टन आपण देखील या.
कोलिवली टीमचे कॅप्टन आमच्या सोबत जोडले गेले. चला नेवाळी पाडा टीमचे कॅप्टन या आपण इनिंग ब्रेक मध्ये आपण करूयात टॉस नेक्स्ट मॅचचा. स्टील 2 to go. शेवटचे अंतिम 2 बॉल 17 क्रमांक पहिला मधील. 5वा बॉल समोरच्या दिशेने पुन्हा एकदा फटका केलेला व्ही मध्ये. लॉंग ऑन मधून फिल्डर प्रचंड वेगाने चेंडूपर्यंत पोहोचला. दुसरीचा कॉल दिला जातोय. स्ट्रायकिंग एंडला थ्रो फेकी, पण बघता बघता या 2 धावा झाल्यात सहजरित्या कंप्लीट मैदानाच्या आतमध्ये. करणला आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंडला. करणचा जर उल्लेख करायला गेला तर त्यानं आतापर्यंत संयमी खेळी केली आहे. कारण सलामीसाठी आला होता, त्याच्या बॅटमधून फक्त आणि फक्त 1 षटकार आपण पाहिल्या, पण त्यानंतर 5 धावा त्यानं बनवल्यात. शेवटचा बॉल वेगाचं प्रत्युत्तर दिलं वेगानं. गोलंदाजानं हाताला अग्नीच्या ज्वाला त्याच्यावरती चढवला बॅटर करण. हा तोफेचा गोळा बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. क्रॅकिंग सिक्सर. पूर्वार्धाचा खेळ आपण पाहिला. 78 बनल्यात 79चं लक्ष्य. टॉस केला जाईल. नेवाळी पडा टीमचे कॅप्टन देखील आपल्यासोबत जोडले गेलेत. त्याचबरोबर कोळिवली टीमचे कॅप्टन देखील आपल्यासोबत जोडले गेलेत. या 2 टीमच्या दरम्यान केला जातो टॉस. आम्ही पुन्हा एकदा विनंती करू, या स्पर्धेचे दमदार शिल्पकार, या स्पर्धेचे लाडके प्रणेते अर्थातच सन्माननीय हरीशदादा वारिंगे यांच्या शुभ हस्ते केला जाईल पहिल्या फेरीतील अंतिम मॅचचा टॉस. हरीशदादा वारिंगे म्हटलं तर भरपूर मेहनत त्यांची या स्पर्धेसाठी लाभली आहे. यस या स्पर्धेचे लाडके प्रणेते, या स्पर्धेचा दमदार शिल्पकार आदरणीय सन्माननीय हरीशदादा वारिंग यांच्या शुभ हस्ते केला जाते टॉस. एका बाजूला संघ कोळिवले तर दुसऱ्या बाजूला संघ नेवाळी पाडा. या 2 टीमच्या दरम्यान खरं ज्यांच्या माध्यमातून आम्हाला या स्पर्धेसाठी भरपूर आर्थिक सहकार्य लाभलंय. पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी ज्याने मला पुरस्कृत करण्यात आली आहे. गोळवली गावाचे दमदार उद्योजक आदरणीय सन्माननीय धीरजी अर्जुन शेठ गायकर यांच्या माध्यमातून आम्हाला पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी सौजन्य करण्यात आली. त्यांचा देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. तदनंतर मॅन ऑफ द सिरीजसाठी ज्यांच्या माध्यमातून आम्हाला ट्रॉफी सन्मानित करण्यात आली अर्थातच कृपा दिनेश मस्कर यांचा देखील आम्ही आभार व्यक्त करतो. तदनंतर मॅन ऑफ द मॅचच्या ज्या ब्युटिफुल ट्रॉफीज आम्हाला पुरस्कृत करण्यात आल्यात ते वेळाव जगदीश शेठ भोईर यांच्या माध्यमातून आम्हाला मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफी खऱ्या अर्थानं पुरस्कृत करण्यात आल्या. त्यांचा देखील आम्ही आभार व्यक्त करतो. ज्ञानेश्वरजी किशनजी भोईर साहेबांच्या माध्यमातून आम्हाला या स्पर्धेसाठी बॉल खऱ्या अर्थानं पुरस्कृत करण्यात आला. त्यांचा देखील आम्ही आभार व्यक्त करतो. त्यानंतर ज्ञानेश्वरजी सुरेश मस्कर यांच्या माध्यमातून आम्हाला कालच्या दिवसामध्ये पालेगाव बी टीमसाठी टी-शर्ट्स पुरस्कृत करण्यात आले. त्याचबरोबरीने आम्हाला बॉल देखील पुरस्कृत करण्यात आले. त्याबद्दल त्यांचा देखील आम्ही आभार व्यक्त करतो. त्यानंतर समीरजी दिलीपजी देसाई यांच्या माध्यमातून आम्हाला यूट्यूब लाईव्ह खऱ्या अर्थानं पुरस्कृत करण्यात आला. त्यांचा देखील आभार. त्यानंतर फायनल मॅचसाठी दोन्ही टीमसाठी ज्यांच्या माध्यमातून जर्सीज पुरस्कृत करण्यात आले असे हरीशदादा वारिंगे म्हणजे या स्पर्धेचे दमदार शिल्पकार, त्यांचा देखील आभार. त्यानंतर बेस्ट बॉलरसाठी ज्यांच्या माध्यमातून आम्हाला शूज पुरस्कृत करण्यात आले अर्थातच आमचे अमितदादा कांबळे, त्यांचा देखील आभार. त्यानंतर ज्यांच्या माध्यमातून आम्हाला बॅट पुरस्कृत करण्यात आले असे आमचे 7 स्टार यांचं देखील आम्ही सहर्ष हार्दिक आभार व्यक्त करतो. आणि ज्यांच्या माध्यमातून आम्हाला मॅन ऑफ द सिरीजसाठी कूलर पुरस्कृत करण्यात आले अर्थातच सूरजजी मस्कर साहेब यांचा देखील आम्ही आभार व्यक्त करतो. तदनंतर ज्यांच्या माध्यमातून आम्हाला या स्पर्धेसाठी इंटरनेटची सुविधा करण्यात आली अर्थातच प्रतीकदादा मानेरकर यांचा देखील आम्ही आभार व्यक्त करतो. सर्व दानशूरदात्यांचा आम्ही पुन्हा एकदा मनाच्या अंतःकरणापासून सहर्ष मनपूर्वक हार्दिक आभार व्यक्त करतो. जाऊया त्या मॅचकडे, पण तत्पूर्वी आपण टॉस पाहिला. वॉज द टॉस बाय टीम कोळिवली अँड इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट म्हणजे इन्व्हाइट केलं बॅटिंगसाठी नेवाळीपाडा या टीमला. जाऊयात मॅचच्या दिशेनं जिथे लढत आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला माहिरा 11 गावदेवी क्रिकेट क्लब 12-13 नागाव, तर त्याच्या अगेन्स्ट दुसऱ्या बाजूला भूमी 11 कार्डी. कशा प्रकारे हे लक्ष चेस केलं जाईल आणि कशा प्रकारे हे लक्ष डिफेंड केलं जाईल याचा धावतो वर्णन ऐकायला करूयात मायक्रोफोनवरती परिवर्तन. आणि या ऐकूयात पुन्हा एकदा आवाज पालेगावाचा.
आवाज सोनूजी बांगर सरांचा. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. श्रवण धुमाले यांचा आपण आवाज या ठिकाणी ऐकत होतात, बदलापूरचा आवाज. थँक्यू सो मच. त्यांचं देखील आपण आभार व्यक्त करूया. आणि जमलेल्या माझ्या सर्व लाडक्या प्रेक्षक वर्गांचं त्याचबरोबर खेळाडूंचं मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. काप्रसिद्धी चषक 2025चा पर्व आपण एन्जॉय करतात. 2 दिवसीय क्रिकेट स्पर्धा आणि आजचा अंतिम दिवस या स्पर्धेचा. सुपर फ्रायडे आपण पाहतात, मेगा फिनाले मॅच आपण पाहतात. सध्या तरी एका बाजूला भूमी 11 गावदेवी काडी आणि त्यांना फाईट करतोय आई गावदेवी 12-13 नागाव संघ. दोन्ही संघ बलाढ्य संघ पाहायला मिळतात. एकाच कॅलिब्रेज एका ताकदीचे संघ. आणि प्रथम बॅटिंग केली ती खाडी संघाने. बॅटिंग करत असताना 5 ओव्हरमध्ये तब्बल धाबा बनवल्या 78 आणि 79 धाब्याचं लक्ष ठेवलं गेलं. ते लक्ष घेऊन सलामी जोडी मैदानावरती रोहित आणि हर्षांक ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी मार्गवरती सज्ज होतात पॉवर बेच्या पहिल्या षटकामध्ये सौरभ म्हात्रे. दोन्ही टीमला मॅच साठी शुभेच्छा असतील. विश ऑल द बेस्ट फॉर द टीम. शोर द गुड गेम, शोर द क्वालिटी क्रिकेट. सामना सुरू होते. सेकंड इनिंगला सुरुवात. पहिला बॉल, लेट्स प्ले. पहिला चेंडू, क्या बात आहे. बॅकफूट वरती गेले, स्वीप केला आणि पाठवलाय बॉलला स्क्वेअर लेग, सीमारेषेच्या बाहेर, चौकार. दमदार सुरुवात होतीये. फटका खेळत असताना थोडेसे खाली देखील स्किट देखील झाले फलंदाज, परंतु काय फटका लगावलाय. 4 या ठिकाणी खातं खुलवतोय आई गावदेवी 12-13 नागाव संघाचं. आणि स्ट्रायकिंगला फलंदाज आपण पाहतायत रोहित पाटीलचं देखील विस्फोटक फलंदाज आहेत. डावकऱ्या त्याचे फलंदाज 4 या ठिकाणी खातं खुलवत आहे. षटकातील पुन्हा एकदा पुढचा बॉल. पॉवर पेचं षटक सुरू आहे. 2 खेळाडू बाउंड्री लाईन लगत पाहायला मिळतील. वाईडिश लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ मध्ये खेळाडू मागे खेळण्याचा प्रयत्न करतायत. यशांच्या पाठीमागे प्रोटेक्शन पाहायला मिळते. भन्नाट वेगवान हा चेंडू होता. गुडलेंथ वरती पडल्यानंतर फार वेगाने आला आणि फलंदाज रोहित पाटीलला बीट करतोय. डॉट बॉलची समाप्ती इथे पाहायला मिळेल. कमबॅक करतोय पुढच्या चेंडूवरती गोलंदाज सौरभ. बिग बॅटल आपण पाहतायत. दोन्ही संघांमध्ये मातब्बर खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील. त्यामुळे हा सामना चांगला रंगेल. या मैदानावरती 79चा पाठलाग सुरू आहे या सामन्यामध्ये. राईट आर्म राऊंड द विकेट. सौरभ पाटील पुन्हा एकदा लॉफ्टेड हिट. फटका चांगला. गॅप खेळतायत आणि गॅप मधून चेंडू लॉंग ऑन, सीमारेषेच्या बाहेर. रोहित पाटीलच्या बॅटमधनं हा दुसरा चौकार आणि धावसंख्या पोहोचतीये चौकाराच्या मदतीनं 8 या आकड्यावरती. चला आमचे स्वयंसेवक आपण जात या ठिकाणी बाउंड्री लाईनचा ताबा आपण घ्यायचा आहे. चौकार येतो. धावसंख्या 8 वरती पोहोचलीये. पॉवर पेचा योग्य तो फायदा उचलण्याचा प्रयत्न करतात रोहित पाटील. कारण की टीमला देखील गरज आहे. सलामी जोडीला एक चांगली सुरुवात आपल्या टीमला करून द्यावी लागेल. फ्लाइंग स्टार्ट निर्माण करावा लागेल. स्वप्नातला पाहणी केली आणि शेवटच्या मोमेंटला फलंदाजाला पायचीत घोषित केलाय. पहिला धक्का. टीम आई गावदेवी 12-13 नागाव संघाला रोहित पाटीलची खेळी संपुष्टात. राकेश येतात मी बॅट्समॅन. चला फिल्डिंग लावून घ्यायची आपण. खाडी संघ एकत्र येऊ नका आपण. टीम मीटिंग घ्यायची नाहीये. 3 षटकांच्या समाप्तीनंतर आपल्याला ड्रिंक्स ब्रेकचा अवधी असेल, त्याच्यामध्ये आपण टीम मीटिंग करू शकता. न्यू बॅट्समॅन येत आहेत. नवीन फलंदाज राकेश 3ऱ्या क्रमांकावरती.
चांगलं कमबॅक, 2 चौकार जरूर आले आपण पाहिलं रोहित पाटीलच्या बॅटमधनं, परंतु त्याला मात्र बाद करण्यामध्ये यश मिळत आहे सौरभला. षटकाचा विचार केला तर एकूण चेंडू झालेत आतापर्यंत 4 धावा खर्च केले त्या षटकामध्ये. 8 आणि 1 सफलता देखील प्राप्त करतोय सौरभ पाटील. भूमी 11 गावदेवी खाडी संघ, भूमी 11 या नावानं खेळत असताना टिटवाला मांडा शहराचे प्रसिद्ध उद्योजक सन्माननीय जगन्नाथ पाटील यांच्या माध्यमातून पुरस्कृत केले गेलेला हा संघ आपण पाहतोय खाडी टीम. लॉफ्टेड हिट, पहिला चेंडू लॉफ केलाय स्क्रीन समोर, लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधून क्रिकेट मधला सर्वात सेफ फटका. चौकार येतोय फलंदाज राकेशच्या बॅटमधनं. जरी विकेट पडली देखील तरी आपण पाहिलं दबाव कोणत्या प्रकारचा नाहीये फलंदाज राकेश वरती देखील पहिल्या चेंडूवरती कॉन्फिडन्स बरा स्ट्रोक पाहायला मिळतोय. 4 न खातं खुलं करतायत. धावसंख्या पोहोचली ती 12 या आकड्यावरती. या षटकातील शेवटचा बॉल शिल्लक असेल. पुन्हा एकदा सज्ज होत आहे सौरभ पाटील. थोडेसे मागडे ठरतायत या षटकामध्ये आतापर्यंत. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळतायत, ऑन साइडला खेळत 8 बॅटनं स्क्वेअर लेग रिजनला खेळाडू पोहोचतील आणि दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न होता. दुसरी धाव देखील पूर्ण केली जाईल. 9 ते 10 वर्षांचा देखील खेळाडू पाहायला मिळतोय या नक्कीच गावदेवी खाडी संघामध्ये. शेवटच्या बॉलवरती आल्या 2 धावा आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचली ती 14 या आकड्यावरती. 1 गडी बाद आई गावदेवी 12-13 नागाव संघ. 24 चेंडू आणि विजयासाठी अजूनही 65 धावेची गरज असेल सामना जिंकण्यासाठी. अजूनही लक्ष मोठं पाहायला मिळतं, परंतु क्रिकेटमध्ये कोणतेही लक्ष सेफ मानलं जात नसतं. ते पूर्ण करण्यासाठी, ते शक्य करण्यासाठी तुमच्यामध्ये स्वतःमध्ये हिंमत हवी, स्वतःमध्ये कॉन्फिडन्स हवा, स्वतःमध्ये जिद्द हवी आणि स्वतःवरती आत्मविश्वास हवा. आत्मविश्वासानं या ठिकाणी फलंदाजी केली, मोठे फटके आले तर कुठेतरी मॅचमध्ये कमबॅक करेल टीम नागाव संघ. चला नक्कीच या स्पर्धेसाठी सूरज श्रीराम मस्कर यांचकडे नक्कीच मॅन ऑफ द सिरीज साठी कूलर या ठिकाणी देण्यात आली. त्यांचा आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय आणि त्याचबरोबर नेटची व्यवस्था ज्यांनी आम्हाला करून दिली ते आमचे दिव्या केबल नेटवर्क प्रतीक मानेरकर यांच्या माध्यमातून नेटची व्यवस्था देखील केली गेली, त्यांचं देखील विशेष आभार. 24 चेंडू विजयासाठी 65 धावेची गरज. गोलंदाजी मार्कवरती दुसऱ्या षटकामध्ये येत आहेत. गोलंदाज अनिकेत, स्ट्राईक गेला फलंदाज हर्षांक ऑन स्ट्राईक. पहिल्यांदा सामना करेल अनिकेत येत आहेत गोलंदाजी मार्कवरती. 3 खेळाडू 30 गज गेल्याच्या बाहेर. लॉंग ऑफ, लॉंग ऑन आणि मिड विकेटला एक खेळाडू पाहायला मिळतोय. राऊंड द विकेट पहिला बॉल. बॅटच्या वरच्या हिस्साला लागतोय, टॉप एज लागली आहे. शॉर्ट फाईन लेगला टिपी जाईल जेल. फलंदाज बाद. गोल्डन डकचे शिकारी बनतील. हर्षांक 0 वरती बाद होत आहेत आणि दुसरा धक्का टीम आई गावदेवी 12-13 नागाव संघाला. प्रतीक मानेरकर यांचं देखील आगमन होते आणि त्यांच्याच माध्यमातून नेटची व्यवस्था या ठिकाणी करून दिली या स्पर्धेमध्ये. दिव्या केबल नेटवर्क त्यांचं देखील आपण सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत करूया कापरी सिद्धी चषकामध्ये. न्यू बॅट्समॅन नवीन फलंदाज येत आहेत 4थ्या क्रमांकावरती. सिद्धू भोईर येत आहेत 4थ्या क्रमांकावरती. धावसंख्या मात्र थांबली आहे 14 या आकड्यावरती. 14 धावा धावफलकावरती 2 गडी बाद. सफलता मिळते पहिल्या चेंडूवरती गोलंदाज अनिकेतला. चला वेळ जास्त घेऊ नका, लगेच मॅचला आपण सुरुवात करायची. याच्यानंतरचा होणारा मॅच कोलिवली विपक्ष नेवाळीपाडा या 2 संघांमध्ये ही लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा सज्ज होतात अनिकेत. स्ट्राईक केला फलंदाज सिद्धू ऑन स्ट्राईक. पहिला चेंडू लॉप करण्याचा प्रयत्न होता, एज लागतीये.
आणि शॉर्ट स्क्वेअर लेगला जोपर्यंत फिल्डर उपस्थित होते तोपर्यंत मिळते एकच धाव. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल 15 धावा धावफलकावरती. विजयासाठी अजूनही 64 धावेची गरज आहे. येणाऱ्या 22 चेंडूमध्ये 64 धावा बनवायच्या आहेत. अटॅक करावा लागेल. या षटकामध्ये नक्कीच मोठी फटकेबाजी करावी लागेल. धावसंख्येला वेग मात्र द्यावा लागेल. स्ट्रायकिंगला फलंदाज राकेश येत आहेत, ज्यांच्या बॅटमधनं एक चौकार आपण पाहिलाय. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन, त्यामुळे थोडासा वेळ जातो क्षेत्ररक्षण लावण्यासाठी. पुढचा बॉल अनिकेत पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड द विकेट. लॉफ्टेड इट, पुल केलाय, पुल अँड पॉवरफुल, सक्सेसफुल, ब्युटिफुल षटकार फलंदाज राकेशच्या बॅटमधनं. ताकद आणि नजाकत दोन्ही पाहायला मिळते या फटक्यावरती. वाडी श्लॉंगनला हा फटका खेळण्यात आला आणि 6 धावा मिळत आहेत. धावसंख्या 6 ने पुढे सरकेल 21 21 धावा धावफलकावरती. हेच फटके मारावे लागतील टार्गेट पर्यंत पोहोचण्यासाठी. नागाव संघाच्या फलंदाजांना आणि राकेश प्रयत्न करतोय. पुढचा बॉल पुन्हा एकदा. अजून एक फटका चांगला आहे, परंतु खेळाडू उपस्थित आणि जजमेंट मिळालं नाहीये. सुरुवातीला झेल पकडण्याचा मन होता, परंतु शेवटच्या मुमेंटला थांबले. चेंडू पहिल्या टप्प्यावरती जज करायचं होतं, परंतु बॉलनं हुलकावली दिली आहे आणि बॉल सीमा पार, चौकार. चौकाराच्या मदतीने धावफलक पुढे सरकेल 25 धावा धावफलकावरती. चांगली बॅटिंग होती. आता राकेशच्या माध्यमातून मोठे फटके येत आहेत, महागडे ठरतायत. गोलंदाज अनिकेत 11 धावा आतापर्यंत खर्च केल्या आहेत 4 चेंडूमध्ये. 5वा बॉल पुन्हा एकदा. लॉफ्टेड हिट, परंतु उंची जास्त, लांबी कमी, एलिव्हेशन नाहीये आणि सूरज होते बॉल खाली, परंतु हा सोपा झेल ड्रॉप केलाय. फार कमी वेळा पाहत असतो आपण, झेल कमी ड्रॉप करत असतात. सूरज फार कमी चुका त्यांच्याकडे होत असतात, परंतु ही चुकी झाली सूरजकडनं. झेल ड्रॉप झाली. राकेश सारख्या फलंदाजाला जीवदान मिळत आहे, संधी मिळते आणि एक धाव देखील मिळते. धावसंख्या 26 या आकड्यावरती. या षटकातील शेवटचा बॉल. चला वेळ जास्त घेऊ नका गावदेवी खाडी संघ विनंती असेल. सिद्धू ऑन स्ट्राइक, शेवटचा बॉल. बॉटम हँडचा वापर करत ऑन साइडला खेळलेत. मिड विकेट रिजनला खेळाडू उपस्थित असतील. एक धाव तर कंप्लीट आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. 2 षटकांचा खेळ समाप्त होता आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 79 धावेचा पाठलाग करत असताना आई गावदेवी 12-13 नागाव संघ पोहोचतोय 27 या आकड्यावरती. येणारं समीकरण असेल येणारे 18 चेंडू आणि विजयासाठी 52 धावेची अद्याप गरज आहे. फिल्डिंग लावून घ्यायचे त्वरित लगेच. गावदेवी खाडी संघ वेळ घेऊ नका. आपण 3ऱ्या षटकामध्ये आपण टीम मीटिंग कॉल करायचे. आता 2च षटक झाले, त्यामुळे आपण फिल्डिंग त्वरित लावून घ्यायची आहे. गावदेवी खाडी संघ. चला 18 चेंडू विजयासाठी 52 धावेची गरज. या मॅच मध्ये अजूनही मजबूत आहे संघ भूमी 11 गावदेवी खाडी संघ आणि हे षटक मात्र त्या ठिकाणी निर्णायक असेल. पॉवर पे देखील कंप्लीट झालं. 5 खेळाडू आता 30 गज घेऱ्याच्या बाहेर पाहायला मिळतील सीमारेषेवरती. इथून कशा प्रकारे बॅटिंग केली जाईल सिद्धू आणि राकेशच्या माध्यमातून. गोलंदाजी मार्क वर देत आहेत. सेकंड स्पेल
सौरभ येत आहेत पुन्हा एकदा. ज्या सौरभनं मात्र पहिले षटक हाताळलं, पॉवर प्लेचा 14 धावा खर्च केल्या, तोच सौरभ येतोय सेकंड स्पेल मध्ये. पहिला बॉल आहे षटकातील. उडवण्याचा प्रयत्न, मिनी हेलिकॉप्टर पाहायला मिळतोय. मनगटी ताकदीचा वापर होता, परंतु या ठिकाणी बॅकअप मिळेल तिथे. थोडंसं खराब क्षेत्रक्षम पाहायला मिळालं आणि बॅकअप साठी बिल्डर उपस्थित होते, अन्यथा हा चौकार असता. एक धाव मिळते, धावसंख्या एकने पुढे सरकेल 28. 28 धावा अजूनही जिंकण्यासाठी 17 चेंडू आणि 51 धावेची गरज आहे. मोठ्या फटक्यांची गरज आहे या षटकामध्ये. टीम आई गावदेवी 12-13 नागाव संघाला. सौरभ पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. पुढचा बॉल या षटकातील. लॉब करायचं होतं, एज लागली आहे आणि विकेट किपरनं केली चुकी. विकेट किपर बीट आणि चेंडू लॉंग स्टॉप, सीमारेषेच्या बाहेर येतोय चौकार नागाव संघासाठी. आणि एक सन्मान आपण करणार आहोत. आमच्या व्यासपीठावरती प्रतीक मानेरकर उपस्थित आहेत, दिव्या केबल नेटवर्क त्यांच्या माध्यमातून नेटची व्यवस्था आम्हाला मिळाली आहे. त्यांचा आपण विशेष सन्मान करतोय आमच्या स्पर्धेमध्ये. कापरी सिद्धी चषकामध्ये त्यांचा सन्मान होत असताना आमच्या व्यासपीठावरती चौकार आलाय. धावसंख्या 4 ने पुढे सरकेल 32-32 या आकड्यावरती पोहोचतोय संघ. पुढचा बॉल षटकातील. राकेश ऑन स्ट्राईक, लॉफ्टेड, एक्साइटिंग पॉवर आणि पाठवला बॉलला लॉंग ऑन, सीमारेषेच्या बाहेर षटकार. ज्या राकेशची झेल मात्र सूरजने सोडली आहे मागच्या षटकामध्ये आणि आता मात्र थोडासा पश्चाताप होत असेल टीम खाडी संघाला आणि सूरजला देखील, कारण की इथून जेवढ्या धावा राकेश बनवेल तेवढा मात्र या ठिकाणी पश्चाताप होईल तर सूरजला आणि गावदेवी खाडी संघाला. धावसंख्या पोहोचली ती 38-38 या आकड्यावरती. चांगली बॅटिंग होती याच षटकामध्ये. नक्कीच धावांची गरज आहे टीम नागाव संघाला. निर्णायक षटक असेल या षटकामध्ये. जर जास्त धावा आल्या तर मॅच बॅलन्स होईल इन रक्षणामध्ये. पुन्हा एकदा उडवलाय, परंतु यावेळेस पुन्हा एकदा संधी निर्माण झाली आहे. खेळाडू उपस्थित, स्क्वेअर लेगला अजून एक चुकी. लगातार चुका होत आहेत. झेल ड्रॉप झाली दुसरी. राकेशला मिळते दुसरी संधी, दुसरं जीवदान आणि धावा देखील मिळत आहेत 2. धावसंख्या 2 ने पुढे सरकेल 40 धावा धावफलकावरती. 79 चा पाठलाग करत असताना 40 वरती पोहोचलाय संघ आणि आता गरज आहे 39 धावेची. सामना बॅलन्स होतोय, सामन्यामध्ये कमबॅक करतोय टीम नागाव संघ. राईट आर्म ओव्हर द विकेट. सौरभ पुन्हा एकदा हुक केला. यावेळेस मात्र खेळाडू उपस्थित, पुन्हा एकदा संधी असेल परंतु यावेळेस चुकी नाहीये. स्क्वेअर लेगला टिपला झेल आणि फलंदाज बाद. राकेशची खेळी अखेरकार संपुष्टात. चला नवीन बॅट्समॅन लगेच पाठवायचा आपण टीम नागाव संघ आणि याच्यानंतर नेवाळीपाडा संघ आपण रिपोर्टिंग करायचं लगेच. संपूर्ण संघ रेडी राहायचा आहे कारण की लगेच आपण मॅच खेळणार आहोत आणि कोलिवरी संघ आपल्याला देखील सूचना असेल संपूर्ण संघ येऊन आपण देखील उपस्थित राहायचंय. टॉस देखील झालाय परंतु खेळाडू उपस्थित राहणं गरजेचं असेल. या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असेल. जिंकण्यासाठी 39 धावेची गरज आहे. न्यू बॅट्समॅन नवीन फलंदाज बंटी पाटील येत आहेत. सौरभ कमबॅक करतोय अंतिम मोमेंटला आपल्या षटकामध्ये. 39 ची गरज. 13 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. ऑन साइडला खेळले, फटका चांगला आहे परंतु खेळाडू उपस्थित असतील. डीप मध्ये वेगानं आले, धावबाची संधी, विकेट डोक्यामध्ये, फलंदाज बाद. सिद्धूला मैदान सोडावं लागेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला परंतु थ्रो देखील तेवढ्याच वेगानं आलाय जेवढ्या वेगानं धाव कंप्लीट करायची होती. अपुरी राहिली धाव आणि अजून एक धक्का लागेल नागाव संघाला. आता गरज आहे टीमला 12 चेंडू विजयासाठी. 38 धावेची धावसंख्या धावफलकावरती 41. 41 धावा.
सिद्धांत देतात नवीन फलंदाज. ड्रिंक्स ब्रेक सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे, ज्याला प्राशन केलं जातं. मॅच अजूनही बॅलन्स आहे. विकेट जरी पडले असले तर देखील नागाव संघामध्ये देखील खोलवर फलंदाजी आपण नेहमीच पाहिली आहे. सिद्धांत देत आहेत नवीन फलंदाज. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक. विजयासाठी 38 धावेची गरज आहे. या षटकामध्ये किती धावा जमवल्या जातील? या षटकामध्ये जर धावांची गती वाढली तर मॅच अंतिम षटकामध्ये भरपूर चांगल्या पद्धतीने पाहायला मिळेल, परंतु या षटकामध्ये कमी धावा आल्या तर मॅच ही पूर्णपणे खाडी संघाच्या बाजूने झुकेल. गोलंदाज येत आहेत, करण येत आहेत चौथ्या षटकामध्ये. पहिला बॉल या षटकातील. राईट मोर द विकेट. पहिला चेंडू फुल टॉस, चुकीला माफी नाहीये. स्क्वेअर ऑफ द विकेट न पाठवलाय बॉलला. स्क्वेअर लेग, सीमारेषेच्या बाहेर षटकार. असाला नक्कीच पंच सांगतात की हाईट फॅक्टर कमी या चेंडू मध्ये आणि कोणत्याही प्रकारचा रिव्ह्यू नाहीये टीम साठी. जर पंचांना जर वाटलं असेल तर पंच रेफर करू शकतात. नाहीये, चेक देखील केले नाहीये. फेअर डिलिव्हरी असेल. हाईट थोडीशी खाली होती पुन्हा एकदा आणि षटकार आलाय. 32 ची गरज सामना जिंकण्यासाठी. पहिल्या चेंडूवरती स्वागत केले आहे गोलंदाज करणचं. 11 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. गतीमध्ये परिवर्तन. स्पिंगर रोल केली आहे चेंडूवरती. उंची जास्त, लांबी कमी. खेळाडू उपस्थित आणि पुन्हा एकदा टिपली झेल. क्षेत्ररक्षक होते त्या ठिकाणी. सुनील होते त्या ठिकाणी आणि सुनीलनं हा दुसरा झेल कॅरी केला या मॅच मध्ये. चला नवीन फलंदाज येत आहेत न्यू बॅट्समॅन. चेंडूंची संख्या शिल्लक असेल 10 आणि विजयासाठी गरज आहे ती 32 धावेची. रुद्र येत आहेत नवीन फलंदाज. 10 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल आणि विजयासाठी गरज असेल 32 धावेची. पहिल्या चेंडूवरती षटकार आलाय, त्यानंतर विकेट मिळाली पुन्हा एकदा गोलंदाज करणला. कमबॅक करतोय आपल्या षटकामध्ये. यावेळेस मात्र नक्कीच पाहावं लागेल. पंच सांगतात की चेंडू लेक्शमच्या वरून गेलाय. डॉट बॉल असेल. डॉट बॉलची समाप्ती. येणारे 9 चेंडू विजयासाठी 32 धावेची गरज आहे. मागच्या चेंडूवरती देखील आपण पाहिले नक्कीच फिंगर रोल केले होते. गतीमध्ये परिवर्तन करतायत. वेग व्हेरिएशन हे दाखवत आहेत या मॅच मध्ये गोलंदाज करण. यावेळेस शॉर्ट पिच चेंडू आणि हुक केल्या पाठीमागे. बॅकवर्ड स्क्वेअर लेग, सीमारेषेच्या बाहेर आलाय षटकार. फलंदाज रुद्रच्या बॅटमधनं. आठ चेंडू आणि विजयासाठी 26 धावेची गरज असेल. षटकार येतोय फलंदाज रुद्रच्या बॅटमधनं. हे षटक थोडस महागडं होत चाललंय कारण की 2 षटकार आले 3 चेंडू मध्ये आणि 1 विकेट पाहायला मिळाली. 12 धावा खर्च होत आहेत 3 चेंडू मध्ये. गोलंदाज करण पुन्हा एकदा सज्ज होतोय. 8 चेंडूंचा खेळ शिल्लक. विजयासाठी 26 धावेची गरज आहे.
स्ट्राईक केला फलंदाज पुन्हा एकदा रुद्र ऑन स्ट्राईक. मागे खेळण्याचा प्रयत्न केला पुन्हा एकदा लेग स्टंपच्या वरून चेंडू जातोय. पंच देखील सांगतायत आणि नॉन स्ट्रायकर एंडचे खेळाडू देखील सांगतायत हा चेंडू यष्टांच्या वरून गेला. डॉट बॉल आलाय. सातत्यानं तिसऱ्यांदा हा प्रयत्न केलाय फलंदाज रुद्रनं. यावेळेस मात्र अपयशी ठरलेत. 7 बॉल विजयासाठी 26 ची गरज आहे. शेवटचा बॉल या षटकातील. फुलटॉस चेंडू लॉफ केलाय. गॅप मध्ये खेळाडू उपस्थित त्यांना बीट करून चेंडू मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर आलाय. चौकार आणि आता गरज येणाऱ्या 6 चेंडू मध्ये कंपल्सरी 22 धावेची. चला फिल्डिंग लावून घ्यायची आपण. भूमी 11 गावदेवी खाडी संघ. वेळ जास्त आपण घेऊ नका प्रत्येक षटकामध्ये. स्वीट अँड शॉर्ट टीम मीटिंग करायची आणि 6 चेंडू विजयासाठी 22 धावेची गरज आहे. अंतिम षटक असेल. अंतिम षटकामध्ये गोलंदाज पाहायला मिळतील. प्रल्हाद पाटील येत आहेत गोलंदाजी मार्ग वरती या शेवटच्या षटकामध्ये. स्ट्राईक केला फलंदाज बंटी पाटील ऑन स्ट्राईक. चला चला फास्ट केला. फिल्डिंग त्वरित लावून घ्यायचे खाडी संघ प्लीज विनंती असेल. चला 6 चेंडू 22 ची गरज. गोलंदाज सज्ज होतात प्रल्हाद पाटील. पहिला चेंडू या षटकातील. पहिला चेंडू समोर खेळलेत. लॉफ केलाय. सेफ फटका लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधून सीमारेषेच्या बाहेर. चौकार संघर्ष करतो या मॅच मध्ये. आई गावदेवी 12-13 नागाव संघ अजूनही हार मानत नाही या मॅच मध्ये आणि आता गरज आहे मॅचचं इक्वेशन सामन्याचं समीकरण 5 बॉल आणि 18 धावेची गरज असेल. सामना अजूनही संपला नाहीये. 79 धावेचा पाठलाग करतोय. अर्धा संघ तंबूच्या आशेला परतलाय तरी देखील अजूनही मोठी फटकेबाजी सुरूच ठेवली आहे. कारण की मी अगोदरच म्हटलं होतं खूप खोलवर फलंदाजी 12-13 नागाव संघामध्ये देखील आपल्याला पाहायला मिळते. बंटी पाटीलच्या बॅटमन हा चौकार आलाय. चला मॅच बॉल येतो आणि पुन्हा एकदा लगेच आपण सामन्याला सुरुवात करूया. 5 बॉल विजयासाठी 18 धावेची गरज असेल. प्रल्हाद पुन्हा एकदा सज्ज होतील. स्ट्राईक केला फलंदाज बंटी ऑन स्ट्राईक. षटकातील पुढचा बॉल राईट आर्म राऊंड द विकेट. हाफ ट्रॅकर ऑन द टॉस खेळलेत. उंची जास्त लांबी पाहावी लागेल. खेळाडू उपस्थित. फील्डर के मस्तक पे दस्तक देती हुई गेंद सीधा 6 रन. हा षटकार येतोय फलंदाज बंटी पाटीलच्या बॅटमधून आणि सामन्यामध्ये परिवर्तन. सामना जिंकण्यासाठी आता गरज आहे ती 12 धावेची येणाऱ्या 4 चेंडू मध्ये.
षटकार येतो. नक्कीच फलंदाज बंटी पाटीलच्या बॅटमॅन सामना पुन्हा एकदा खेचून काढलाय. आई गावदेवी 12-13 नागाव संघाने या मॅच मध्ये कमबॅक केलाय. 4 चेंडू विजयासाठी 12 धावेची गरज असेल. सामना रंगतदार स्थितीला पाहायला मिळतोय. महागडे ठरले सुरुवातीलाच गोलंदाज प्रल्हाद पाटील. राईट आर्म राऊंड द विकेट. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर पुल अँड पॉवरफुल सक्सेसफुल ब्युटिफुल षटकार. फलंदाज बंटी पाटील ऑन फायर. येणारे 3 चेंडू विजयासाठी आता फक्त 6 धावेची गरज. नक्कीच आपण पाहिले गेलं तर बंटी पाटील हे थोडे दुखापतग्रस्त देखील आहेत. कारण की त्यांचं शोल्डर डाऊन होतोय सारखा सारखा. आपण पाहिले गेलं तर खांदा उतरतोय आणि तरी देखील मॅच ते खेळतायत. कौतुक कामगिरी केली आहे या स्पर्धेमध्ये. कौतुक करेल मी बंटी पाटीलचं देखील. इंजर्ड असून देखील अशा प्रकारची फलंदाजी पाहायला मिळते. 6 धावेची गरज. आप ट्रॅकर सामना होतोय फिनिश. सामना जिंकलाय. 2 चेंडू राखून विजय संपादित केलाय. आई गावदेवी 12-13 नागाव संघाने हार्दिक हार्दिक अभिनंदन बंटी पाटील आणि हार्दिक हार्दिक अभिनंदन नागाव संघ. हार्डलक टीम भूमी 11 गावदेवी खाडी संघ. लाईन अप करायचंय, शेक हँड करायचंय आणि बोलतो आम्ही लगेच मॅन ऑफ द मॅच कडे. अवघ्या 4 चेंडू मध्ये 22 धावा कुठल्या आहेत ते म्हणजे बंटी पाटीलने. आणि या सामन्याचा सामनावीर आपण देतोय ज्यानं हा मॅच फिनिश केलाय तो बंटी पाटील ठरलाय मॅन ऑफ द मॅच चा मानकरी. चला लगेच नेवाली पाडा संघ आणि कोलिवली संघ आपण रेडी राहायचंय. कोलिवली संघानं नाणेफेकी जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. बॅटिंग साठी इन्व्हाइट केले नेवाली पाडा संघाला. बंटी पाटील आपण या बंटी पाटील ठरलेत या सामन्याचे सामनावीर. प्रतीक मानेरकर यांच्या शुभ हस्ते आपण देणार आहोत मॅन ऑफ द मॅच. बंटी पाटील यांना यायचं आपण बंटीवरती. शोल्डर या ठिकाणी डाऊन होतोय, दुखापतग्रस्त आहे, तर देखील खूप चांगली फलंदाजी या स्पर्धेमध्ये या मॅच मध्ये केली आहे. इम्प्रेस आणि प्रभावित केलंय बंटी पाटील यांनी. अभिनंदन बंटी पाटील. अभिनंदन आई गावदेवी 12-13 नागाव संघ. चला फिल्डिंग लावून घ्यायचे लगेच. कोलिवली संघ आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या. 5 षटकांचा सामना असेल. कोणत्याही प्रकारचा रिव्ह्यू तुमच्याकडे नसेल या सूचना असतील. जेव्हा जेव्हा पंचांना ऑन फील्ड अंपायरना जर या ठिकाणी तांत्रिक अडथळा असेल तर ते रेफर करू शकतात 3ऱ्या पंचांना. तेव्हा मात्र तो पंचांचा रिव्ह्यू असेल. परंतु आपल्यासाठी कोणतीही मुभा नाहीये याची सूचना आम्ही अगोदरच देतोय दोन्ही संघांना देखील. आणि सामन्याला सुरुवात या ऐकूया आपण कॉमेंटरी बॉक्स मध्ये करतोय पुन्हा एकदा परिवर्तन. आवाज बदलापूरचा श्रवण धुमाले येत आहेत मायक्रोफोन वरती. थँक्यू सो मच.